मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो पडला। त्या प्रकरणानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आक्रमक झालेले होते आणि वैभव नाईक हे खरं तर असीम सरोदे यांच्यामार्फत 3 विभागाला नोटीस जे आहे ते पाठवणार। आपल्याबरोबर स्वतः कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत। सर, पुतळा पडला हे सगळं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। आता वेगवेगळी उत्तरं वेगवेगळ्या विभागातून दिली जातात किंवा राज्य सरकारची उत्तरं पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर नेमकी तुम्ही भूमिका काय बजावणार आहात? नोटीस नक्की कोणाला दिली जाणार? वैभव नाईक आमदार आहेत मालवणचे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये या भव्य पुतळ्याची उभारणी आणि उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं होतं आणि तो पुतळा ज्या पद्धतीने कोसळला, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। ज्या छत्रपतींनी कधी शौर्याची तलवार खाली पडू दिली नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जो पुतळा आणि असं ते धड असं पडलेलं पाहणं फार वाईट वाटलं लोकांना आणि म्हणूनच वैभव नाईक हे अत्यंत व्यथित झाले। त्यांनी मला संपर्क केला। मी त्यांना सांगितलं की कोणती फी न घेता मी ही केस आपल्यातर्फे चालवीन, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित हा विषय आहे। याच्यामध्ये मला वाटते की नेव्हल डिपार्टमेंट म्हणजे नेव्हीचं जे डिपार्टमेंट आहे त्यांचा दोष आहे, त्याचबरोबर PWD डिपार्टमेंटचा आहे आणि राज्य सरकारचा म्हणजे चीफ सेक्रेटरी जे आहेत त्यांचासुद्धा आहे। तर आम्ही या तिन्ही जणांना नोटिसेस कायदेशीर दृष्टिकोनातून पाठवणार आहोत। त्यांची जी भूमिका त्याच्याबद्दलची आहे, त्या पुतळा उभारण्यामध्ये त्यांचा जो रोल आहे, जी आर्थिक निधीची तरतूद केलेली आहे, या सगळ्या संदर्भात त्या नोटीसमध्ये उल्लेख राहील। आणि मुख्यतः मला असं वाटते की जे आता सगळीकडे येत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 425 काहीतरी आकडा आहे बहुतेक त्यांचा, 425 किलोमीटर पर आवर अशा वेगाने हवा वाहत होती आणि त्याच्यामुळे पुतळा कोसळला असं त्यांचं म्हणणं आहे। तर हवामानशास्त्र विभागाने मात्र सांगितलं आहे की त्या दिवशी काही तेवढी हवा वगैरे नव्हती। आता हवा किती वेगाने वाहत होती हा प्रश्न नाही आहे। समुद्राच्या काठावर साधारणतः हवा जोराने वाहतेच आणि त्यामुळेच आपण पाहतो की गेटवे ऑफ इंडियावर जो पुतळा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं अनावरण केलं होतं तो अजूनही उभा आहे, काही त्याला झालेलं नाही। कारण की समुद्री हवा, समुद्रातली आर्द्रता, तिथे असलेलं वातावरण, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पुतळा बांधणारे तज्ज्ञ लोक तिथे पाहिजे। आता जी माहिती पुढे आलेली आहे की जयदीप आपटे जे कल्याणचे निवासी आहेत ठाणे जिल्ह्यातले, त्यांना कुणाच्या आशीर्वादाने हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं, जेव्हा की त्यांनी कोणताही मोठा पुतळा याच्या आधी उभारलेला नाही, तरी त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं। त्यानंतर डॉक्टर चेतन पाटील जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहेत, त्यांनी स्ट्रक्चरल कन्सल्टेशन काय दिलं की इतक्या वाईट प्रकारे तो पुतळा उभारला। लोकांनी इवन छत्रपती शाहू महाराजांपासून अनेकांनी आक्षेप घेतला होता की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची जी शौर्यता आहे, भव्यता आहे, त्यांच्या चेहऱ्याची जी ठेवण आहे, तसं कोणतंही याच्यातून या पुतळ्यातून दिसत नाही असे सुद्धा आक्षेप घेण्यात आले। म्हणजे पुतळासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांका न दिसणारा आणि एका नवीनच पोझिशनमध्ये होता जे आपण कधी पाहिलं नाही। म्हणजे साधारणतः तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडे यांची ती दांडपट्टा चालवण्याची जी कृती आहे, तशा प्रकारच्या कृतीमध्ये तो पुतळा त्यांनी तयार केलेला होता। दुसरं, पुतळ्याचं वजन, भौगोलिक रचना, नंतर त्या जमिनीची धारण क्षमता, म्हणजे जे काही बांधकाम आहे ते धरून ठेवण्याची जी जमिनीची क्षमता असते ती, याचा सगळ्यांचा अभ्यास झाला पाहिजे। त्याचबरोबर वायुगती, या सगळ्यांचा केला गेला नाही अभ्यास, आणि म्हणूनच त्या संबंधित विभागांना आम्ही नोटिसेस पाठवतो आहे। वायुगतीची शास्त्रीय माहिती, म्हणजे त्याला आपण म्हणतो एरोडायनॅमिक्स, त्याची माहिती पाहिजे। हवामानाच्या आर्द्रतेचा काय परिणाम तिथे होणार, तिथे आर्द्रता काय असते, त्यानंतर वाऱ्याची दिशा नेहमी कशी असते वाहती, त्यानंतर पुतळा जर 5 टनाचा असेल, आता जर पुतळा 5 टनाचा होता तर साधारणतः चौथारा हा 12.5 टनाचा असला पाहिजे असं म्हटलं जाते। मग ही त्यामध्ये स्टील जे वापरला त्याची क्षमता ही सुद्धा महत्त्वाची तपासणी आहे। तर मग हे स्ट्रक्चरल कन्सल्टंटनी काय केलं हे मुद्दे येतात। आणि शेवटचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार खूप मोठा झालेला आहे। म्हणजे टेंडरमध्ये नेहमी भ्रष्टाचारच करायचा, याला शिवाजी महाराजांनाही त्यांनी सोडलं नाही। जे जनतेसाठी राज्य करायचे, जाणता राजा म्हणून ज्यांना ओळखायचे की जनतेचा पैसा विनाकारण वाया घालवायचा नाही, हा कटाक्ष ठेवून ज्या महाराजांनी काम केलं, त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात हा जो अनादर आणि भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबाबत आम्ही आमदार वैभव नाईक यांच्यातर्फे नोटिसेस पाठवू आणि आवश्यकता असेल तर पुढील कायदेशीर कारवाई पण आम्ही करू। जर कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मग तुमची पुढची कायदेशीर भूमिका काय असेल? तुम्ही हायकोर्टामध्ये जा?
हायकोर्टामध्ये नक्कीच जावं लागेल, कारण की जरी जयदीप आपटे आणि डॉक्टर चेतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असला तरी तो FIR जो आहे त्याची FIR नुसार गुन्ह्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. आणि म्हणून आमची ही पण मागणी राहील की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या संदर्भातला सगळा तपास झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात जरूर जाऊ. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल करणार की या सगळ्या प्रकरणाची तपासणी किंवा चौकशी जी आहे ती न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे. हो, आणि दुसरं काय आहे की आता पुतळा जो पडलेला आहे त्याबद्दल इंडिपेंडंट, प्रामाणिक, निपक्ष अशा काही शास्त्रज्ञांची समिती नेमून सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या काही लोकांचा समावेश करून या सगळ्या संदर्भातले अहवाल उच्च न्यायालयाने बोलावले पाहिजे असं आम्हाला वाटते. आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या सगळ्या प्रकरणाची तपास, नंतर चौकशी, अहवाल हे सगळं झालं पाहिजे अशी मागणी करू. खरं तर आपण पाहतोय की मालवणमधला जो पुतळा पडला त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करू आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जातो अशी प्रतिक्रिया आसिम सरोदींनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.